एप्रिल 2025 रोजी कुसुम सभागृह येथे फिनिक्स सर्कस आहे म्हणून रंगनाथ बर्डे नामक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्यांनी असं सांगितलं की मला एक 4 ते 5ची रूमची रिक्वायरमेंट आहे. माझे 15 दिवसात शो चालू होणार आहे फिनिक्स सर्कस या नावाने. तर आपल्या इथं रूम हव्यात म्हणून माझ्याकडे आला आणि त्याला रूम दिल्या. त्यानं कुठलंही डिपॉझिट वगैरे काहीच दिलं नाही माझ्याकडे. तरी पण मी एक चांगला व्यक्ती आहे, महाराष्ट्रीयन आपला नाशिकचा व्यक्ती, फॅमिलीसहित आल्यामुळे मी ठीक आहे म्हटलं आणि त्यांना रूम दिल्या. आणि त्यांनी रूम माझ्या 14 तारखेला चेकआउट केल्या, 14 एप्रिलला. आणि पैसे काही नाही देता मला 3 चेक दिले, जवळपास 1,11,000चे. आणि ऑनलाईन पेमेंट माझं 50,800 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट केलं आहे. बाकी 86,455 रुपये त्यांच्याकडे बाकी आहे. आणि न पैसे देतात त्यांनी निघून गेलेले. तसंच त्यांनी कुसुम सभागृह यांचे पण 3,40,000 रुपये जवळपास न देता पळून गेलेले त्यांनी. पोलीस स्टेशनला असं या संदर्भात सध्या तरी तक्रार दाखल केलेली नाही. तर आता तक्रार दाखल करण्याचा विचार करतो सर, कारण बरेच दिवस झालं त्याला फोन करतो, फोन पण रिसीव्ह करत नाही माझा. दुसऱ्याच्या फोन नंबरवरून लावला तर फोन रिसीव्ह करत येतो, तोपर्यंत फोनच रिसीव्ह करत नाही. पैसे देतो मी म्हणत आहे. सध्या त्याची काही स्थिती दिसत नाही मला, त्यांनी पेमेंट देईल म्हणून असं काय आशा वाटत नाही. हां, त्यांनी 3 चेक दिलेले आहे जवळपास 1,11,000चे. चेक ज्यावेळेस मी टाकतो म्हणतो तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत, सध्याला चेक टाकू नका म्हणून असं म्हणत येतो. त्याच्यामुळे सध्याला चेक काही टाकलेले नाहीत मी. बघूया पुढे काय होते. फोन संपर्क साधला तर माझ्या फोन काय रिसीव्ह करत नाही. फोन दुसऱ्याच्या फोन रिसीव्ह करतो आणि पेमेंट देतो म्हणत आहे. आणखी अद्यापर्यंत काय पेमेंट आलेलं नाही सर.